नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांचे ई कॉम्पिटिटिव्ह स्टडी बाय कुंभारे सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। आपण वर्णविचार, काळ, विभक्ती आणि विभक्तीचे कारकार्थ असे 4 प्रकरण बघितले आहे। तर आपण शब्दांच्या जाती या प्रकरणांबद्दल माहिती बघत होतो। त्यामधील नाम हे सब टॉपिक आपण मागील लेक्चरमध्ये कव्हर केले होते। तर त्याची एक रिव्हिजन बघूया, त्यानंतर आपण सर्वनाम या प्रकरणाला सुरुवात करूया। आपण बघितलं होतं की शब्दांच्या जातीचे एकूण 8 प्रकार पडतात। त्यापैकी नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे विकारी असतात आणि क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय हे अविकारी असतात। विकारी म्हणजे काय, अविकारी म्हणजे काय या सर्वाबद्दल आपण मागे माहिती बघितली आहे। नाम सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारे विकारी शब्द म्हणजे नाम होय। नामाचे एकूण 3 प्रकार पडतात: सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम। आपण बघितलं होतं की सामान्य नामाचे एकूण 2 प्रकार पडतात: पदार्थवाचक नाम आणि समुदायवाचक नाम। सामान्य नाम म्हणजे काय, तर एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे जे सर्वसामान्य नाम दिले जाते त्यास सामान्य नाम असे म्हणतात। पदार्थवाचक नाम म्हणजे काय, लिटर, मीटर आणि किलोग्राम मध्ये ज्याला मोजतात किंवा ज्याला संकेत मोजता येत नाही याला आपण पदार्थाचे नाम असे म्हणतो। त्यानंतर आपण बघितलं होतं की समुदायवाचक नाम म्हणजे काय, एखाद्या समूहाला दिलेले नाव म्हणजे समुदायवाचक नाम। सामान्य नाम हे जातीवाचक असते, सामान्य नामाचे अनेक वचन होऊ शकते आणि सामान्य नामाला आपण धर्मीवाचक नाम असे म्हणतो। त्यानंतर बघितलं होतं की विशेष नाम म्हणजे काय, एखाद्या नामातून एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा आणि प्राण्याचा बोध होत असेल तर त्याला विशेष नाम असे म्हणतात। नदी, गंगा, सिंधू, तापी, नर्मदा या प्रकारचे उदाहरण आपण बघितले होते। भाववाचक नाम म्हणजे काय, ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामधील असलेले गुणधर्म, भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नामे असे म्हणतात। आपण मागे बघितलं होतं की सामान्य नाम व विशेष नाम यांना यत व पणपणा, ई, वा, आई, ता, की या प्रकारचे प्रत्यय जर लागून असतील तर त्याला भाववाचक नाम असे म्हणतात। किंवा ज्याला स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही, डोळ्यांना पाहता येत नाही अशा कल्पनेने मांडलेल्या गुण, अवस्था, कृती यांच्या नामांना भाववाचक नाम असे म्हणतात। किंवा आपण असेही म्हणू शकतो की सामान्य नाम व विशेष नाम हे नाम सोडून इतर नामाला भाववाचक नाम असे म्हणतात। त्यानंतर आपण बघितलं होतं की नाव कसे ओळखावे, तर कर्ता, कर्म हे नामच असते। षष्ठी विभक्ती, जातीचे हे प्रत्यय जर लागून असतील तर ते शब्द नाम असतात आणि त्या समोरचे शब्द देखील नाम असतात। त्यानंतर आपण बघितलं होतं झाजी, ज्या हे प्रत्यय लागून असलेले समोरचे शब्द हे नाम असतात। शब्दयोगी अव्यय ज्या शब्दाला लागून येतात ते नाम असते आणि विभक्तीचे प्रत्यय ज्या शब्दाला लागून येतात ते नाम असते। अशा प्रकारे आपण संपूर्ण माहिती बघितली होती। तर या लेक्चरमध्ये आपण सर्वनाम हे टॉपिक बघणार आहोत। जरा आपल्याला सखोल माहिती हवी असेल, नाम या प्रकरणाबद्दल सखोल माहिती हवी असेल तर तुम्ही मागील लेक्चर बघू शकता। त्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। तर बघूया सर्वनाम। नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास सर्वनाम असे म्हणतात। नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास सर्वनाम म्हणतात। नामाची पुनरावृत्ती टाळणे हे सर्वनामाचे कार्य आहे। सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो, ती ज्या नामासाठी वापरली जातात त्याचा अर्थ त्याला प्राप्त होतो। सर्वनामाचा वापर सर्व प्रकारच्या नामाकरिता होतो म्हणून त्यांना सर्वनाम असे म्हणतात। सर्वनामांना प्रतिनामे असेही म्हणतात। तर बघा, सर्वनामांना प्रतिनामे असेही म्हणतात। सर्वनामांचा वापर सर्व प्रकारच्या नामाकरिता होतो। म्हणजेच नामाचे एकूण 3 प्रकार पडतात: सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम। या तिन्ही प्रकारच्या नामाकरिता सर्वनामाचा वापर होतो म्हणून त्याला सर्वनामे असे म्हणतात। सर्वनामे, ठीक आहे। सर्वनामांना प्रतिनामे असेही म्हणतात। नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या
विकारी शब्दास सर्वनाम म्हणतात. या ठिकाणी विकारी यासाठी म्हटले की लिंग वचन आणि विभक्तीनुसार त्यांच्या रूपामध्ये बदल होतो, म्हणून त्याला आपण विकारी म्हणतो. तर आपण बघितलं सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो, ती ज्या नामासाठी वापरली जातात त्यांना त्याचा अर्थ प्राप्त होतो. तर बघा, सर्वनामाचे एकूण 6 प्रकार पडतात. पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम. काय बघितलं? सर्वनामाचे एकूण 6 प्रकार पडतात. पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम. अशा प्रकारचे 6 प्रकारचे सर्वनामे आहेत आणि एकूण 9 प्रकारचे सर्वनामे आहेत. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः अशा प्रकारे एकूण 9 सर्वनामे आहेत आणि सर्वनामाचे प्रकार ही 6 पडतात. ठीक आहे. तर बघा, लिंगानुसार बदलणारे 3 सर्वनामे आहेत. ते म्हणजे तो, हा, जो. बघा, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग असे 3 लिंगाचे प्रकार पडतात. त्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता की लिंगानुसार बदलणारे सर्वनामे देखील 3च आहे. जर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न आला की लिंगानुसार बदलणारे सर्वनामाचे प्रकार किती, तर आपल्याला सांगता आले पाहिजे की 3. या ठिकाणी 3 आणि 5 यामध्ये आपण कन्फ्यूज होऊ शकतो. बघा, वचनानुसार बदलणारे सर्वनामे एकूण 5 आहे. वचनाचे एकूण 2 प्रकार म्हणजे एकवचन आणि अनेकवचन. प्रास सर्वनामे हे वचनानुसार बदलते. तो, त्या, हा, ह्या, जो, ज्या, मी, आम्ही आणि तू, तुम्ही अशा प्रकारे वचनानुसार 5 सर्वनामे बदलतात आणि लिंगानुसार 3 बदलतात. या ठिकाणी लिंगाचे प्रकार एकूण 3 आहे. यावरून आपण लक्षात ठेवू शकता की लिंगानुसार बदलणारे सर्वनामे देखील 3 आहे. त्यानंतर आपण 5 सर्वनामे वचनानुसार बदलतात हे आपल्याला माहितीच पडते. असे लक्षात ठेवा की लिंगानुसार बदलणारे सर्वनामे 3 आहे, कारण की लिंगाचे प्रकार देखील 3 पडतात. तर बघा, पुरुषवाचक सर्वनाम. सर्वनामाचे एकूण 6 प्रकार पडतात. त्यामधील पहिला सर्वनामाचा प्रकार बघूया, पुरुषवाचक सर्वनाम. तर पुरुषवाचक सर्वनामाचे एकूण 3 प्रकार पडतात. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. त्यामधील बघूया प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. बोलणारा स्वतः उल्लेख करताना स्वतःच्या नामाऐवजी जी सर्वनामे वापरतात ती प्रथम पुरुषवाचक असतात. उदाहरण बघा, मी, आम्ही, आपण, स्वतः हे 4 प्रथम पुरुषवाचक सर्वनामे आहेत. मी, आम्ही, आपण, स्वतः. उदाहरण बघूया, मी उद्या गावाला जाणार आहे. आम्ही तुला मदत करू. आपण सहलीला जाऊ. स्वतः खात्री करून घेतो. या ठिकाणी मी, आम्ही, आपण, स्वतः हे प्रथम पुरुषवाचक सर्वनामे आहेत. बोलणारा स्वतः उल्लेख करताना स्वतःच्या नामाऐवजी जी सर्वनामे वापरतो, म्हणजे स्वतः जेव्हा आपण बोलतो तर स्वतःच्या नामाऐवजी जी सर्वनामे आपण वापरतो त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. स्वतः बोलत असताना स्वतःच्या नामाऐवजी जी सर्वनामे वापरतो त्यांना प्रथम पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात. प्रथम पुरुषवाचक सर्वनामे ही 4 आहेत: मी, आम्ही, आपण, स्वतः. त्यानंतर बघा द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. समोरच्या व्यक्तीचे नाव न घेता तिच्यासाठी जी सर्वनामे वापरतात त्याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय तर बघा, समोरच्या व्यक्तीचे नाव न घेता तिच्यासाठी जी सर्वनामे वापरतात त्यांना द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम एकूण 4 आहे: तू, तुम्ही, आपण, स्वतः. उदाहरण बघूया, तू एवढा लाडू खाऊन टाक. तुम्ही एवढे काम कराच. आपण आत या. स्वतः जाऊन आलात तर बरे झाले. या ठिकाणी तू, तुम्ही, आपण, स्वतः हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे आहेत. तर आपण काय बघितलं तर बघा, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय
जर बोलणारा स्वतःच्या नामाऐवजी जी सर्वनामे वापरतात त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. मी, आम्ही, आपण, स्वतः हे 4 प्रथम पुरुषवाचक सर्वनामे आहे. द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे समोरच्या व्यक्तीचे नाव न घेता तिच्यासाठी जी सर्वनामे वापरतात त्यांना द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे ही 4 आहे. तू, तुम्ही, आपण, स्वतः. या ठिकाणी आपण बघू शकता आपण स्वतः हे दोन्ही ठिकाणी आले आहे. परंतु यामध्ये फरक काय हे तुम्ही लक्षात घ्या. जर स्वतःच्या नामाऐवजी ती सर्वनामे वापरली असेल तर त्याला आपण प्रथम पुरुषवाचक म्हणूया, आणि जर समोरच्या व्यक्तीचे नाव न घेता ती सर्वनामे तिच्यासाठी समोरच्या व्यक्तीसाठी वापरली असेल तर त्याला आपण द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणूया. या ठिकाणी आपल्याला उदाहरणावरूनच लक्षात येते की आपण यात आत या ही समोरच्या व्यक्तीसाठी म्हटली आहे. स्वतः जाऊन आलात तर बरे झाले हे समोरच्या व्यक्तीला संबोधून म्हटले आहे, त्यामुळे याला आपण द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणूया. आणि या ठिकाणी उदाहरण बघितले की आपण सहलीला जाऊ. या ठिकाणी आपण हे स्वतः बद्दल माहिती सांगते. स्वतः खात्री करून घेतो हे स्वतःच्या नामाऐवजी आपण सर्वनाम वापरले आहे, त्यामुळे त्याला आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणूया. या ठिकाणी आपण स्वतः हे दोन्हीही सर्वनामाबद्दल येतात. तर ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहे की जर स्वतःविषयी असतील तर ते प्रथम पुरुषवाचक आणि समोरच्याबद्दल असेल तर द्वितीय पुरुषवाचक. त्यानंतर बघूया तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. ज्याच्याबद्दल बोलायचे किंवा लिहायचे त्याचा उल्लेख करणाऱ्या सर्वनामांना तृतीय पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात. या ठिकाणी 4 तृतीय पुरुषवाचक सर्वनामे आहेत. तो, ती, ते, त्या. तो म्हणे आजारी होता, त्या चांगले गातात, ती अतिशय सुंदर होती. या ठिकाणी हे तिसऱ्याच पुरुषाबद्दल आपण माहिती सांगत आहोत, तिसऱ्याच पुरुषाबद्दल आपण बघत आहोत, त्यामुळे त्याला आपण तृतीय पुरुषवाचक म्हणूया. आपण बघितले की प्रथम पुरुषवाचक म्हणजे स्वतःबद्दल बोलत असेल, द्वितीय पुरुषवाचक म्हणजे समोरच्याबद्दल बोलत असेल, आणि तृतीय पुरुषवाचक म्हणजे तिसऱ्याच माणसाबद्दल बोलत असेल तर आपण त्याला तृतीय पुरुषवाचक असे म्हणतो. त्यानंतर बघा दर्शक सर्वनाम. सर्वनामाचे एकूण 6 प्रकार पडतात. त्यामधील दुसरा प्रकार आहे दर्शक सर्वनाम. बघा, जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी ज्या सर्वनामाचा उपयोग करतात त्यांना दर्शक सर्वनामे म्हणतात. या ठिकाणी हा, ही, हे, ह्या आणि तो, ती, ते, त्या हे दर्शक सर्वनामे आहेत. हा, ही, हे, ह्या हे जवळच्या वस्तू दाखविण्याकरता वापरली जाते. तो, ती, ते, त्या हा दूरच्या वस्तू दाखवण्यासाठी वापरली जाते. दर्शक सर्वनामे म्हणजे काय? जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी ज्या सर्वनामांचा उपयोग होतो त्याला दर्शक सर्वनामे म्हणतात. हा, ही, हे, या आणि तो, ती, ते, त्या. हा, ही, हे, या ह्या जवळच्या वस्तू दाखविण्याकरिता आणि तो, ती, ते, त्या ह्या दूरच्या वस्तू दाखविण्याकरिता. उदाहरण बघूया. हा पक्षी आहे, तो मठ्ठ मुलगा आहे, सचिन हा चांगला खेळाडू आहे. या ठिकाणी जर जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्याकरिता ज्या सर्वनामांचा वापर करतात त्यांना दर्शक सर्वनामे असे म्हणतात. दर्शक सर्वनामे ही हा, ही, हे, या आणि तो, ती, ते, त्या ही आहे. त्यानंतर बघूया संबंधी सर्वनाम. वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामासाठी ज्या सर्वनामाचा उपयोग करतात त्यास संबंधी सर्वनाम म्हणतात. म्हणजे बघा, उदाहरण बघूया. जो पक्षी आहे तो आकाशात उडतो. आपण बघितलं की वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामासाठी ज्या सर्वनामाचा उपयोग करतात, इथे बघा तो आकाशात उडतो, जो पक्षी आहे. या ठिकाणी वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामासाठी ज्या सर्वनामाचा उपयोग करतात, या ठिकाणी तो या सर्वनामासाठी जो ह्या सर्वनामाचा उपयोग केला आहे त्यामुळे त्याला आपण जो या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असे म्हणूया. वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामासाठी ज्या सर्वनामाचा उपयोग करतात त्या संबंधी सर्वनाम म्हणतात. जो, जी, जे, ज्या हे 4 संबंधी सर्वनामे आहेत. त्यानंतर बघूया प्रश्नार्थक सर्वनाम.
ज्या सर्वनामाचा उपयोग प्रश्न विचारण्यास केला जातो त्यास प्रश्नार्थक सर्वनामे म्हणतात. कोण, काय, कोणास, कोणाला आणि कोणी हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. कोण आहे तिकडे, काय आहे ती समस्या, कोणी प्रश्न विचारला, अशा प्रकारे ज्या सर्वनामाचा उपयोग प्रश्न विचारण्यास केला जातो त्यास प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात. शब्दावरूनच आपल्याला कळते की प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे ज्या सर्वनामाचा उपयोग प्रश्न विचारण्यासाठी केला जातो त्यास प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. कोण, काय हे प्रश्नार्थक सर्वनामे आहेत. सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. कोण, काय या शब्दाचा वापर प्रश्न विचारण्यासाठी न करता ती कोणत्या नामासाठी आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही त्यास अनिश्चित किंवा सामान्य सर्वनामे म्हणतात. या ठिकाणी बघा, कोण आणि काय हेच सर्वनामे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे यात येतात आणि कोण, काय हे सर्वनामे प्रश्नार्थक सर्वनाम या ठिकाणीही येतात. परंतु कोण, काय याचा उपयोग जर प्रश्न विचारण्यासाठी केला असेल तर त्याला आपण प्रश्नार्थक सर्वनामे म्हणूया. आणि जर कोण, काय या शब्दांचा वापर जर वाक्याला विधान देण्यासाठी केला असेल किंवा त्या वाक्यामध्ये प्रश्नार्थक सर्वनामे नसतील तर त्याला आपण सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे म्हणता येते. या ठिकाणी कोणत्या नामासाठी वापरली आहेत, कोण, काय ही सर्वनामे कोणत्या नामासाठी वापरली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही, म्हणून त्याला अनिश्चित सर्वनामे म्हणतात किंवा त्याला सामान्य सर्वनाम असे म्हणतात. या ठिकाणी आपण लक्षात ठेवू शकता की कोण, काय हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे, परंतु जर प्रश्न विचारण्यासाठी उपयोग केला असेल तर त्याला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणूया. आणि जर ती कोणत्या नामासाठी आली आहे हे निश्चितपणे सांगता येत नसेल किंवा वाक्याच्या शेवटी जर प्रश्नार्थक चिन्ह नसेल तर त्याला आपण सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे असे म्हणतात. त्यानंतर बघूया आत्मवाचक सर्वनाम. ज्या सर्वनामाचा उपयोग आपण स्वतः या अर्थाने करतात व आपण स्वतः ही नामे जेव्हा कर्त्यानंतर वापरतात त्याला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. या ठिकाणी बघा, शब्दावरूनच लक्षात आले पाहिजे की आत्मवाचक सर्वनाम म्हणजे आपण आणि स्वतः ही सर्वनामे जेव्हा स्वतःविषयी माहिती सांगतात आणि कर्त्याच्या नंतर येतात त्याला आत्मवाचक सर्वनामे असे म्हणतात. आत्मवाचक सर्वनामे हे दोन आहे, स्वतः आणि आपण. ही दोन आत्मवाचक सर्वनामे आहेत. जर त्यांचा उपयोग कर्त्यानंतर करण्यात आला तर त्याला आत्मवाचक सर्वनामे असे म्हणतात. उदाहरण बघा, मी स्वतः त्याला पाहिले. मी हा कर्ता आहे. तो आपणाहून माझ्याकडे आला. तो हा कर्ता आहे. जर कर्त्यानंतर जर आपण किंवा स्वतः या शब्दाचा वापर करत असेल तर त्याला आत्मवाचक सर्वनामे असे म्हणतात. आपण बघितले की आपण स्वतः या शब्दांचा उपयोग पुरुषवाचक सर्वनाम आणि प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आणि द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम या दोघांमध्येही आपण स्वतः हे आहे. परंतु जर आपण स्वतः या सर्वनामाचा उपयोग जर स्वतःची माहिती सांगण्याकरिता स्वतःबद्दल जर होत असेल तर त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणू. त्यानंतर जर आपण स्वतः या सर्वनामाचा उपयोग जर दुसऱ्याबद्दल माहिती देण्यासाठी किंवा दुसऱ्याबद्दल बोलण्यासाठी जर आला असेल तर त्याला आपण द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणूया. आणि जर आपण स्वतः ही सर्वनामे कर्त्यानंतर जर येत असेल तर त्याला आपण आत्मवाचक सर्वनाम असे म्हणूया. या ठिकाणी आणखी एक महत्त्वाचे बघा, कोण, काय हे सर्वनामे सारखेच आहे. तर कोण, काय जर प्रश्न विचारण्यासाठी याचा उपयोग केला असेल तर त्याला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणूया. आणि कोण, काय हे जर वाक्यात आली असेल आणि ती कोणत्या नामासाठी आली ही निश्चितपणे सांगता येत नसेल तर त्याला सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. या ठिकाणी एक आणखी लक्षात ठेवा की सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम कोण, काय ही सर्वनामे जर वाक्यात येत असेल तर त्याच्या वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक सर्वनाम नसेल तर त्याला आपण सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे म्हणूया. तर बघा, आपण बघितले सर्वनामे म्हणजे काय.
तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दास सर्वनाम असे म्हणतात. त्यानंतर आपण बघितले की सर्वनामे ही नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी येते आणि सर्वनामाला हा स्वतःचा अर्थ नसतो. ज्या नामासाठी येतात त्याचा अर्थ त्याला प्राप्त होतो आणि सर्वनाम ही सर्वनामाकरिता येतात म्हणून त्याला सर्वनामे असे म्हणतात. सर्वनामे याला प्रतिनामे असे म्हणतात. सर्वनामाचे एकूण 6 प्रकार पडतात. पुरुषवाचक सर्वनाम, त्यामध्ये आपण बघितलं पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार पडतात. प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक. प्रथम पुरुषवाचक म्हणजे जी सर्वनामे स्वतःबद्दल येत असतात त्याला प्रथम पुरुषवाचक म्हणतात. द्वितीय पुरुषवाचक म्हणजे समोरच्याबद्दल जी सर्वनामे येतात त्याला द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक म्हणजे तृतीय व्यक्तीबद्दल जी सर्वनामे येतात त्याला तृतीय पुरुषवाचक म्हणतात. प्रथम पुरुषवाचक ही सर्वनामे मी, आम्ही, आपण, स्वतः ही आहे. त्यानंतर बघा द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे ही तू, तुम्ही, आपण, स्वतः आहे. परंतु इथे आपण स्वतः आहे सारखे आहे हे लक्षात ठेवायचे आहे. जर स्वतःबद्दल येत असेल आपण स्वतः तर प्रथम पुरुषवाचक आणि समोरच्याबद्दल येत असेल तर द्वितीय पुरुषवाचक. त्यानंतर आपण बघितलं की तृतीय पुरुषवाचक. तर तृतीय पुरुषवाचक सर्वनामे तो, ती, ते, त्यात आहे. तृतीय माणसाबद्दल माहिती सांगत असेल तर. त्यानंतर बघितलं दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनाम हे कोणत्याही दूरची वस्तू किंवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी वापरले जाते. हा, ही, हे, या, तो, ती, ते, त्या हे दर्शक सर्वनामे आहेत. त्यानंतर आपण बघितलं संबंधी सर्वनाम. वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामासाठी ज्या सर्वनामाचा उपयोग करतात त्याला संबंधी सर्वनाम म्हणतात. संबंधी सर्वनाम जो, जी, जे, ज्या. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं की प्रश्नार्थक सर्वनाम. आपण, स्वतः ही कोण, काय ही प्रश्नार्थक सर्वनामे आहे. ज्या सर्वनामाचा उपयोग प्रश्न विचारण्यास केला जातो त्याला प्रश्नार्थक सर्वनामे म्हणतात. त्यानंतर आपण बघितलं की कोण, काय या शब्दाचा वापर जर प्रश्न विचारण्यासाठी न करता ती कोणत्या नामासाठी वापरली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नसेल तर त्याला अनिश्चित किंवा सामान्य सर्वनामे म्हणूया. त्यानंतर आपण बघितलं की आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक सर्वनाम आपण स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहे, परंतु जर ते कर्त्यानंतर येत असेल तर त्याला आपण आत्मवाचक म्हणूया. परंतु जर स्वतःबद्दल माहिती सांगत असेल तर त्याला प्रथम पुरुषवाचक. जर दुसऱ्याबद्दल माहिती सांगत असेल आपण स्वतः हे सर्वनामे तर त्याला आपण द्वितीय पुरुषवाचक. आणि जर कर्त्यानंतर जर आपण स्वतः ही सर्वनामे आली तर त्याला आपण आत्मवाचक सर्वनामे म्हणूया. अशा प्रकारे आपण सर्वनाम हे सब टॉपिक कव्हर केले आहे. एकूण 9 सर्वनामे आहेत. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः आणि सर्वनामाचे एकूण 6 प्रकार पडतात. याबद्दल संपूर्ण सखोलपणे आपण माहिती बघितली आहे. जर तुम्ही आत्तापर्यंत आपला यूट्यूब चॅनल कॉम्पिटिटिव्ह स्टडीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणारे लेक्चर्स हे सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. आपण पुढील लेक्चरमध्ये विशेषण या टॉपिकबद्दल माहिती घेणार आहोत. तोपर्यंत जर तुमच्याजवळ कोणतेही मराठी व्याकरणाचे पुस्तक असेल तर तुम्ही विशेषण हे टॉपिक वाचून घ्या, जेणेकरून मी सांगितल्यावर तुम्हाला विशेषण हे टॉपिक संपूर्णपणे कळेल. तर इथे आपण थांबूया आणि पुढील व्हिडिओमध्ये बघूया विशेषण. धन्यवाद.